देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरणात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे। या निवडणुकांमध्ये 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात भाजपाच्या वतीने जल्लोषात विजय उत्सव साजरा करण्यात आला। भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या उपस्थितीत स्थानिक नगरसेवक व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, घोषणा देत आणि एकमेकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला। यावेळी कार्यकर्त्यांनी भारत माता की जय आणि भाजपा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। या निवडणुकीत विशेषतः पश्चिम बंगालमधील यशाला मोठे महत्त्व दिले जात आहे। मतदारांनी अन्याय व अत्याचाराच्या विरोधात उभे राहत भाजपाला पाठिंबा दिल्याचे मत व्यक्त करण्यात आले। यामुळे राज्यात सकारात्मक बदलाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता पश्चिम बंगालसह संबंधित राज्यांमध्ये विकासाला गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि जनतेच्या कल्याणाच्या योजनांवर अधिक भर दिला जाईल, अशी अपेक्षा यावेळी मांडण्यात आली। डॉक्टर हिना गावित यांनी यावेळी बोलताना सांगितले की 5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये मिळालेला विजय हा जनतेच्या विश्वासाचा विजय आहे। विशेषतः पश्चिम बंगालमधील मतदारांनी अन्यायाच्या विरोधात ठाम भूमिका घेत ऐतिहासिक निकाल दिला आहे। यासाठी आम्ही सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो। यावेळी भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत भविष्यातही जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला। नंदुरबार जिल्ह्यात साजरा करण्यात आलेला हा विजय उत्सव पक्षाच्या वाढत्या प्रभावाचे प्रतीक मानला जात आहे। पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला ऐतिहासिक असा विजय मिळालेला आहे। अनेक वर्षापासून या बंगालमध्ये लोकांवर होणारा अन्याय अत्याचाराविरोधामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तळागाळामध्ये काम करत होते, आवाज उठवत होते, पण त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दीदी आणि त्यांचे टीएमसीचे कार्यकर्ते हे वारंवार करून मोठा अन्याय त्या ठिकाणी पश्चिम बंगालच्या लोकांवर होत होता। शेवटी अन्याय हा कुठेतरी संपला पाहिजे म्हणून अत्यंत जोराने सर्वच कार्यकर्ते कामाला लागले। पश्चिम बंगालची जनतेने सुद्धा ठरवलं की आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं सरकार बंगालमध्ये आलं पाहिजे आणि त्यासाठी एक लँडस्लाइड विक्ट्री, ऐतिहासिक असा विजय भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगालमध्ये मिळालेला आहे। अनेक वर्षापासूनचा अन्याय अत्याचार हा आता थांबलेला आहे आणि त्या ठिकाणी बंगालमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये प्रगती ही पाहायला मिळेल। मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं, सर्व कार्यकर्त्यांचं आणि खास करून पश्चिम बंगालच्या लोकांचं मनापासून अभिनंदन करते। अनेक वर्षापासूनचा हा वनवास हा कुठेतरी आता थांबलेला आहे आणि विजय हा आपल्याला मिळालेला आहे। त्यामुळे आता ज्याप्रमाणे देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये विकास कामं होत होती तसं आता आपल्याला आपल्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा त्या ठिकाणी विकासाची कामं ही मोठ्या प्रमाणावर आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये होईल आणि खऱ्या अर्थानं गुंडाराज हा तिथला आता संपलेला आहे। बंगालसोबतच आता आसाममध्ये देखील आपल्याला मोठा विजय हा त्या ठिकाणी मिळाला। बंगाल सोबतच जे अन्य राज्य होते पुडुचेरी त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला विजय मिळाला आहे। मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं अभिनंदन करते, सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करते। हा जो विजय आहे हा कार्यकर्त्यांचा विजय आहे। त्यांनी अनेक वर्षापासून जो संघर्ष केला आज त्याचा हा विजय झालेला आहे।